हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 1-2024-25 इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम भाषा ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. मित्रांनो, दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आलेली संकलित मूल्यमापन 1-2024-25 ची इयत्ता 8वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहतोय. विद्यार्थी मित्रो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. सुरुवातीला आहे तोंडी चाचणी. प्रश्न 1. खालील छायाचित्रातील व्यक्तीचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग म्हटलेलं आहे. याला गुण 5 आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तोंडी स्वरूपात द्यायचं आहे. त्यातला अ पहा. छायाचित्रातील व्यक्तीचे नाव सांग. आ. छायाचित्रातील व्यक्तीच्या वेशभूषेचे वर्णन कर. ई. छायाचित्रातील व्यक्तीच्या जीवनात घडलेला प्रसंग तुझ्या शब्दात सांग. यानंतर प्रश्न दुसरा पहा. हा पण 5 गुणांसाठी प्रश्न आहे. तोंडी प्रश्न आहे. खाली दिलेला उतारा वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग म्हटले. तुम्ही हा उतारा वाचू शकता आणि वाचल्यानंतर काय प्रश्न जे विचारले ते प्रश्न आपण पाहूया. अ. त्यातला वरील उताराचे समजपूर्वक प्रकट वाचन कर. आ. मन केव्हा प्रसन्न होते ते सांग. ई. नयनसुख कशामुळे मिळते ते सांग. ई. फुले आपल्याला कोणता संदेश देतात ते सांग. आता पाहूया आपण लेखी चाचणी. प्रश्न तिसरा. खाली दिलेला उतारा वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही म्हटलेला आहे. हा उतारा तुम्ही वाचू शकता. आपण आता त्याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते पाहूया. अ आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते? योग्य पर्याय क्रमांकाला गोल कर म्हटलेला आहे. तर आपण यातला तिसरा पर्याय बरोबर आहे, योग्य आहे. तिसरा पर्याय आहे मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावली. तर याला आपण 3 पर्यायाला गोल करायचं आहे. आ पहा. का ते सकारण लिही म्हटले. त्यातला 1. देश प्रदूषणाच्या कचाट्यात सापडत आहे. कारण. तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. प्रचंड वृक्षतोड, शहरात मोठ्या प्रमाणात कचरा, वाहनांचा बेसुमार वापर. तर यातलं कोणतंही एक जरी लिहिलं तरी तुम्हाला या ठिकाणी 1 गुण मिळेल. दुसरा प्रश्न आहे. डोंगर उघडे बोडके दिसत आहेत कारण. तर याचं उत्तर आपण लिहू शकतो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, कधी अतिपर्जन्य तर कधी कोरडा दुष्काळ, वृक्ष संवर्धन न करणे वगैरे. तर कोणतंही एक या ठिकाणी उत्तर लिहिलं तर तुम्हाला 1 गुण मिळेल. ई पहा. आपली भारत माता सस्य श्यामल होण्यासाठी करावयाचा कोणताही एक उपाय लिही म्हटलेला आहे. तर याचा आपल्याला उपाय लिहिता येईल. आपली भारत माता प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी खटपट करायला हवी. त्यासाठी घाम गाळायची तयारी ठेवावी. आपल्या देशावर खरेखुरे प्रेम करायला हवे. ई पहा. तुझी शाळा आणि तुझ्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कोणत्याही एका उपक्रमाचे नाव सुचव व लिही म्हटलेलं आहे. याला गुण 1 आहे. तर उपक्रमाचं नाव लिहिता येईल. प्लॅस्टिक वापरण्यावर बंदी, ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे, वृक्ष लागवड. कोणताही एक लिहा. प्रश्न चौथा पहा. खालील बातमी वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी बातमी आहे शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा. तर ही पूर्ण बातमी तुम्ही वाचायची आहे आणि वाचल्यानंतरचे प्रश्न आहेत ते आपण पाहूया. तर अ आहे. दिलेल्या बातमीचा विषय काय आहे ते लिही म्हटले. तर या बातमीचा विषय आहे शिक्षण सप्ताह. आ पहा. सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमांबाबत प्रारंभी कोणी मार्गदर्शन केले? तर उत्तरामध्ये याचं उत्तर आलेलं आहे शाळेच्या मुख्याध्यापकाने प्रारंभी मार्गदर्शन केले. ई. शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही म्हटलेलं आहे. तर वृक्ष लागवड, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड या उपक्रमाचं आयोजन केलेलं होतं. ई. शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही म्हटलेलं आहे. आता इथं जे सर्व उपक्रम आहेत ते लिहायचे आहेत. शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये अध्ययन साहित्य निर्मिती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला सादरीकरण, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले होते असं उत्तर लिहिता येईल. प्रश्न 5वा. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही म्हटलेलं आहे. अ आहे त्यातला
खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ लिही. विशालला गायनात अत्यंत रस आहे. तर वाक्प्रचार आहे इथं रस असणे आणि वाक्प्रचाराचा अर्थ आहे आवड असणे. खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण लिही म्हटलेलं आहे. बाबांनी रमेशला सांगितलेले काम केले नसल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर त्याने काम न करण्याची अनेक कारणे सांगितली. तर याचं हा अर्थ असलेली म्हण आपल्याला लिहिता येईल. नाचता येईना अंगण वाकडे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. तर राघवने खडू आणला. तर आता खडू एक वचन पण होऊ शकतं आणि खडूचं अनेक वचन हे खडूच आहे, त्यामुळे असं उत्तर लिहिता येईल. फक्त क्रियापद इथं बदलेल. राघवने खडू आणले. प्रश्न 6. खालील उतारा वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही म्हटलेलं आहे. तर हा अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. तर हा पूर्ण उतारा तुम्ही वाचा आणि वाचल्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया. खाली दिलेल्या बोलीभाषेतील शब्दांना प्रमाण भाषेतील पर्यायी शब्द लिही म्हटलेला आहे. तर डेचकीला येईल ॲल्युमिनियमचे भांडे. वलानी म्हणजे कपडे वाळत घालण्याची दोरी. खाली दिलेल्या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द शोधून लिही म्हटलेला आहे. तर लाकडी काठी यासाठी उतार्यात दांडी हा शब्द आला आहे. खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून कोणताही एक अर्थपूर्ण शब्द तयार कर व लिही म्हटलेला आहे. चिराग नगर या शब्दातील अक्षरे घेऊन आपल्याला वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत. चिराग, राग, नगर, नग वगैरे. दिलेल्या परिच्छेदातील अपरिचित बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी तू कशाची मदत घेशील ते लिही म्हटलेलं आहे. तर हा स्वमतावर प्रश्न आहे, वैयक्तिक प्रतिसादावर. तर याची उत्तरं वेगळी असू शकतात. मी उदाहरणादाखल लिहिलेत. शब्दकोश, शिक्षक, आई वडील, इंटरनेट इत्यादी. प्रश्न 7. खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही म्हटलेलं आहे. तर श्रावणावर ही कविता आहे. ही कविता तुम्ही वाचायची आहे. प्रश्न पहा, त्यातला आहे. पुढीलपैकी श्रावण महिन्यासाठी कवितेत न आलेल्या विशेषणाला गोल कर म्हटले. तर कवितेत न आलेलं विशेषण आहे श्रावण महिन्यासाठी ते आहे खोडकर. खोडकरला आपल्याला गोल करायचं आहे. त्यानंतर इंद्रधनुष्य उत्तर येईल असा एक प्रश्न तयार कर व लिही म्हटलं आहे. आता प्रत्येकाचा प्रश्न वेगळ्या शब्दात असू शकतो. मी तयार केलेला प्रश्न पहा. कोणाचा किंवा कशाचा बांध श्रावण नाभाला घालतो. तर साहजिकच याचं उत्तर इंद्रधनुष्याचा असं येणार आहे. तर असा आपण प्रश्न तयार करू शकता. कोणाचा किंवा कशाचा बांध श्रावण नाभाला घालतो. वरील कवितेत श्रावण महिन्यातील कोणकोणत्या सणांचे वर्णन आले आहे ते लिही म्हटले. वरील कवितेत श्रावण महिन्यातील नागपंचमी व दहीहंडी या सणाचं वर्णन आलेलं आहे. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिही म्हटलेल्या आहे. तर अनेक जोड्या आहेत. या ठिकाणी मी काही लिहिलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही 2 जोड्या लिहायच्या आहेत. तर मी लिहिलेल्या जोड्या पहा. येतो, रेखितो, कालागत, पंगत. त्यानंतर घालतो, गोंदतो, येतो, राहतो. त्याच्यानंतर लाजल्या, सजल्या, खेळगा, अवघा. कवितेतील तुला आवडणारी ओळ कोणती व ती का आवडली ते लिही म्हटले. हा पण स्वमतावर प्रश्न आहे. आता उदाहरणादाखल मी या ठिकाणी लिहिली ओळ. पोरांमध्ये खेळायला येतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. तुमचं उत्तर वेगळं असू शकतं. आता याचं कारण लिहिलं आहे मी. मला ही ओळ का आवडली तर श्रावणात चिंब भिजून गोपाळ दहीहंडी साजरी करतात. जणू श्रावण ही ह्या सणात सहभाग घेतो असे वर्णन आलेले आहे, म्हणून मला ही ओळ आवडते. प्रश्न 8. माझा आवडता छंद या विषयावर 8 ते 10 ओळीत माहिती लिही म्हटलेलं आहे. याला 4 गुण आहेत. तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. याचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. प्रश्न 9 आहे. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही म्हटले. त्यातला सुट्टीमध्ये तू अनुभवलेल्या गमतीजमती 3 ते 4 वाक्यातली 2 गुणासाठी प्रश्न आहे. हा पण तुमचे अनुभव जे आहेत सुट्टीमधले ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. खाली दिलेल्या चित्रावर आधारित कवितेच्या 2 ओळी तयार कर व लिही म्हटलेलं आहे. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. याचंही उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तुम्ही तुमच्या शब्दात 2 ओळी तयार करून लिहायच्या आहेत कवितेच्या. प्रश्न 10.
इयत्ता 8वीसाठी तयार केलेल्या वाचन कोपऱ्याचे उद्घाटन करण्याची विनंती करणारे पत्र विद्यार्थी प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना लिही म्हटलेलं आहे। तर ह्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता। प्रश्न 11वा, खाली दिलेल्या मुद्द्यावरून कथा लिही व कथेला योग्य शीर्षक दे असं म्हटलेलं आहे। तर मुद्दे आहेत शाळेची सहल, घाटातून प्रवास, एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणे, निसर्ग सौंदर्याचा आनंद, अनपेक्षित घटना, घटनेला धैर्याने समोर जाणे, सुटकेचा आनंद, परतीचा प्रवास। तर या मुद्द्याच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात कथा लिहू शकता। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। प्रश्न 12वा पहा, व्याकरण आधारित आहे। खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही म्हटलेलं आहे। अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिही। पानावर दवबिंदू जमले होते, तर पानावर हा शब्द अधोरेखित आहे, याचं सामान्य रूप येईल पाना। पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखून लिही म्हटले। खेड्याहून शहर मोठे असते, खेड्याहून, तर ऊनहून हे पंचमी विभक्तीचे प्रकार आहेत, पंचमी येईल। खालील वाक्यातील प्रयोग ओळखून लिही म्हटले। अमित पुस्तक वाचतो हा कर्तरी प्रयोग आहे। दुसरं, आईने गाईला बांधले हा भावे प्रयोग आहे। खालील तक्ता पूर्ण कर म्हटलंय। संधी दिलेले आहेत आणि संधीचा विग्रह करायचा आहे। भाग्योदय, तर विग्रह होईल भाग्य अधिक उदय। दुसरा, करावेसे, तर याचा विग्रह होईल करावे अधिक असे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, असेच 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।